मी आता नवऱ्याला सोडून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणाला काय म्हणायचे ते म्हणा, पण मला आता नवऱ्याला सोडून द्यायचे आणि मला माझी लाईफ एकटी जगायचे. मला भरपूर सारा पैसा कमवायचा आहे, मला जॉब करायचा आहे. मला हे संसार, हे बंधन, हे घर-बीर हे काही नको, जबाबदाऱ्या वगैरे काही नको. मला पण माझी लाईफ जगायची, फुल एन्जॉय करायचं आहे. मला जॉब करायचे, माझे प्रॉब्लेम, माझे शौक, माझ्या वस्तू सगळ्या आहेत ते मला घ्यायचे. माझा खर्च आता ते मला उचलायचा आहे आणि मी माझ्या नवऱ्याच्या जीवावर जे खात होते ते आता मला माझ्या स्वतःच्या जीवावर खायचे. त्यासाठी मी ठरवले आता नवऱ्यासोबत राहायचं नाही, आता डिवॉर्स घ्यायचा, आता नवऱ्याला सोडून द्यायचं आणि आपलं कुठंतरी एक रूम घेऊन मस्त जॉब करायचा, मस्त आपले हाऊस करायची आणि मस्त राहायचं. हो, तुम्ही बरोबर ऐकले, असंच करणार आहे मी. कारण सगळेजण म्हणतात तुम्ही नुसतं मला वैताग दिलेला आहे. सगळे म्हणतात नवऱ्याच्या जीवावर बसून खाते, नवऱ्याच्या जीवावर बसून खाते, जगावेगळं हिनेच पोरीला जन्म दिलाय, जगावेगळा हिने हीच आई झाली, लोकांना काही मुलं झाली नाहीत का, आम्हाला का मुलं झाली नाहीत का, आम्ही काही संसार करत नाही का, आम्ही एवढीशी लेकरं घेऊन आम्ही म्हणजे घरातलं काम करून आम्ही बाहेर पण कामाला जायचो, अशी आमची लेकरं मोठी झाल्यात, हिने जगावेगळा मुलीला जन्म दिलाय आणि जशी मुलगी झाली तशी ही नवऱ्याच्या जीवावर बसून खाते. त्यासाठी आता मी ठरवले त्या नवऱ्याची मुलगी पण त्याच्याजवळ द्यायची आणि मी मस्त असा जॉब करायचा आणि मी मस्त माझे पैसे कमवायचे आणि भरपूर सारे एन्जॉय करायचे. आता मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही म्हणता की आम्ही पण लहान मुलं, आमची 2-2, 3-3, 4-4 मुलं होती. आम्ही पाटाचं झोपवायचो आणि दिवसभर रानात कामं करायचो. आम्ही इकडं काम करायचो, तिकडं काम करायचो, पण आमची मुलं कधी होची हा नाही. कुठं पडेल तिथं, कुठं ठेवल तिथं खेळायची, जे पाहिजे जे देईन ते खायचे. हिच्या मुलीचा खूप नखरा, 2-2 तासाला नवीन काहीतरी बनवण, हे करण ते करण, माझी मुलगी हे खात नाही, माझी मुलगी ते खात नाही, मला अंघोळीला जाऊन देत नाही, मला दिवसभर अंघोळच नसती, मी हिची म्हणजे एवढं सगळं तुम्ही मला नुसता पिसूळ आणून सोडलेला आहे. अशा कमेंटला मी खूप वैतागली आहे. आता मी तुम्हाला जे समजायचे ते समजा. आता मला एक सांगा, मी माझ्या नवऱ्याची बायको आहे, त्याच्या जीवावर बसून नाही खाणार तर कोणाच्या जीवावर बसून खाणार? आज त्याच्या पैशावर नाही आईश करणार तर कोणाच्या पैशावर आईश करणार? आणि मी त्याचीच मुलगी सांभाळते, दुसऱ्यांची मुलं तर आणून सांभाळत नाही. आणि माझ्या नवऱ्याचा पैसा आहे, तुम्ही उधळणार नाही तर दुसरं कोण उधळणार? नवऱ्याच्या जीवावर नाही खाणार मी तर एखादा बॉयफ्रेंड ठेवू का? त्याच्या जीवावरती खाऊ का? त्याच्याकडून आईश म्हणजे सगळे हाऊस पूर्ण करून घेऊ का? तुम्ही अशा कमेंट करणाऱ्या बायकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही कोणाच्या जीवावर खाता? तुम्ही ठीक आहे, तुम्ही स्वतः काम करत असतान, पण तुमची लेकरं मोठी असतान, असं तुम्ही छोटी लेकरं सोडून किंवा घेऊन थोडी काम करत असतान आणि जेव्हा तुमची लेकरं लहान होती तेव्हा पण तुम्ही नवऱ्याच्या जीवावरच बसून खाल्लं ना का? कुठून स्वतः कमवून खाल्लं? आणि आता माझा नवरा, मी त्याच्यावर जीवावर बसून खाऊ किंवा नरडीवर बसून खाऊ ते आम्ही ठरवू. तुम्हाला काय करायचं आहे मला हेच समजत नाही आहे. तर सकाळी उठले होते, ब्रश वगैरे केला आणि नाश्ता वगैरे केला. म्हटलं की पहिला आहे ते स्वयंपाक करून घ्यावा. अंघोळ पण केली, पण अंघोळीचा व्हिडिओ का मी दाखवत नाही आहे. बाकीच्या जेवढे पण क्रिएटर आहेत जसे दाखवतात, कोण दाखवतात तसे मी काय दाखवत नाही आहे. अंघोळ पण केली नाही तर परत ही पण कमेंट येईल की बाई न अंघोळ करता स्वयंपाक करते, अंघोळसुद्धा करत नाही, अंघोळ वगैरे करते का नाही अशी कमेंट येईल. त्यासाठी सांगते, अंघोळ वगैरे करून नाश्ता केला होता, लगेचच स्वयंपाकाला लागले. म्हणलं नंतर भांडे घासावे कारण त्यांचा जेवण करायचा यायचा टाईम झाला होता. परत म्हणतात की नवऱ्याला उपाशी लावलं, तुमचा काही थोडाच असा आशीर्वाद आहे का मला? त्यासाठी म्हणलं टाईम टू टाईम तुम्हाला सगळं दाखव. मी स्वयंपाकसुद्धा करते आणि नवऱ्यालासुद्धा खाऊ घालते. स्वयंपाक केला आणि म्हटलं लगेचच भांडे घासून घ्यावी. रात्रीची भांडे होते. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये माझे भांडे दिसतात तर तुम्हाला तो एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे की भांडे घासते की नाही? तर हो, मला भांडे घासायला अजिबात आवडत नाही. मी एका दिवसाची पूर्ण दिवसभर भांडे साचवून एकच टाईम भांडे घासते.